आणि आज दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार भारती पवार डॉक्टर भारती पवार या सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात येत आहे। भारती पवार आणि हेमंत गोडसे हे दोघेही जण आज आपला अर्ज भरणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शनासह मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत या दोनही नेत्यांकडून आपापले अर्ज दाखल केले जातील। भारती पवार विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी इच्छुक आहेत। हेमंत गोडसे यांची उमेदवारी बराच काळ सस्पेन्सचा विषय होती, परंतु नाशिकमधून अखेरीस त्यांचंच नाव घोषित करण्यात आलं। तेही तिसऱ्यांदा या लोकसभा क्षेत्रातनं उमेदवारी अर्ज भरतात। या दोघांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। जेव्हापासून दिंडोरी मतदारसंघाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून या मतदारसंघावरती भाजपचंच वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळालेलं आहे। नाशिकमधले हे दोन प्रमुख मतदारसंघ आहेत, एक नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे दिंडोरीचा मतदारसंघ। भारती पवार यांच्यावरती केंद्राने विश्वास दाखवत त्यांना राज्यमंत्री पद सुद्धा दिलेलं आहे। त्या केंद्रीय मंत्री आहेत आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। या दोन नेत्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाचीही तयारी करण्यात आली आहे। हेमंत गोडसे आणि भारती पवार दोघेही जण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर आज कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यामध्ये महायुतीच्या बऱ्याचशा उमेदवारांचा समावेश आहे। कल्याणमधनं डॉक्टर श्रीकांत शिंदे आपला अर्ज भरतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे उमेदवार उत्तर पश्चिम मुंबईतनं अमोल कीर्तीकर आज आपला अर्ज भरणार आहेत। मातोश्रीपासून वांद्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक रॅली निघेल। आदित्य ठाकरे यावेळेला उपस्थित असतील। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात रवींद्र वायकर मैदानामध्ये आहेत, त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा इथे सामना आहे। कल्याणच्या लोकसभेमध्ये सुद्धा हाच सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल। हेमंत गोडसे नाशिकमधनं पुन्हा एकदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे। राजाभाऊ वाजे त्यांच्या विरोधातले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। इथे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळेल। हे तीनही उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। तर भारती पवार दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार, पालघरच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर सुरेश म्हात्रे सुद्धा भिवंडीमधनं आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।